कृषी मंत्र्यांनी काही दिवसापूर्वी एक घोषणा केली, ती अशी की प्रत्येक गावामध्ये आम्ही कृषी मित्र अर्थात शेतकरी मित्र नेमणार आणि त्या शेतकऱ्याला 18,000 रुपये मानधन त्या ठिकाणी देणार. त्यानंतर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आणि मला त्याच्यावर व्हिडिओ करायचा नव्हता, मात्र अनेक शेतकऱ्यांचे फोन आले, इंस्टाग्रामला डीएम आले, म्हणून हा व्हिडिओ करतोय. संपूर्ण सत्यता, पूर्ण वस्तुस्थिती काय हे तुमच्या समोर ठेवतोय. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. पहिले कृषी मंत्री काय म्हणाले ते एकदा ऐका. कृषी जे अधिकारी आहेत, मला वाटतं आपले किती 11,587 आमचे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत. तर सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या जोडीला शेतकरी मित्र आम्ही देतोय आणि साधारणतः त्यांना 18,000 रुपये वर्षाला, म्हणजे त्यामध्ये ते 3 महिन्यामध्ये त्याला आम्ही त्याप्रमाणे त्याला मानधन आम्ही निश्चित प्रकारे त्याला हे मानधन वर्षातून 4 टप्प्यामध्ये आपण त्यांना देतोय आणि चांगली एक आम्ही योजना माझ्या शेतकरी मित्र म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी जाहीर करतो. आता कृषी मंत्री काय म्हणाले ते तुम्ही मन लावून ऐकलं असतील. कृषी मंत्री असं म्हणाले की आपण जे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे काय, जे कृषी सहाय्यक आहेत त्या कृषी सहाय्यकांनाच आता सरकारनं सहाय्यक कृषी अधिकारी असं नामकरण त्यांचं केलेलं आहे. आता हे सहाय्यक कृषी अधिकारी गावासाठी नेमलेले आहेत. आता यांच्या मदतीसाठी एक कृषी मित्र अर्थात एक शेतकरी मित्र नेमायचा आहे. आता त्या शेतकरी मित्राला जे कृषी मंत्र्यांचे जर बोल तुम्ही मन लावून ऐकले असतील तर ते काय म्हणालेत की आम्ही त्यांना मानधन कसं देणार आहे, तर 18,000 रुपये वर्षाला. आता 18,000 रुपये वर्षाला म्हणजे काय, 3,000 रुपये काय, 2,000 रुपये काय, 1,500 रुपये मानधन देतात काय. त्यानंतर पुढचं वाक्य असं त्यांचं, 3 महिन्याप्रमाणे आम्ही त्याला मानधन वर्षातून 4 टप्प्यामध्ये देतोय. आता या सगळ्याचा जर निष्कर्ष काढायचा म्हटलं तर 18,000 तीन महिन्याला म्हणजे 18 गुणिले 4 इज इक्वल टू 72. म्हणजेच काय की 4 टप्प्यामध्ये जर दिले हे तर 72,000 रुपये म्हणजे 6,000 रुपये महिन्याला त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार, जो शेतकरी मित्र असेल त्याला. बातम्या काय व्हायरल होत आहेत, 18,000 रुपये प्रति महिना मानधन म्हणजे महिना नाही. आणि दुसरा मुद्दा एक क्लिअर करून घ्या, हा जो शेतकरी मित्र आहे हा त्या ठिकाणी सरकारी नोकर नसणार आहे. ज्या पद्धतीचा रोजगार सेवक काम करतो अगदी त्याच पद्धतीचा हा रोजगार सेवक म्हणजे एक कृषीचा मित्र किंवा शेतकरी मित्र म्हणून काम करेल. जो कृषी सहाय्यक आहे, जो सहाय्यक कृषी अधिकारी आहे, त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणं, गावामध्ये ज्या कृषीच्या योजना आहेत त्या योजना राबवणं, सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी गावापर्यंत आणलेल्या योजना शेताच्या बांधापर्यंत नेण्याचं काम कृषी मित्राचं. सहाय्यक कृषी अधिकारी एखादं कॅम्पेन घेऊन आले सरकारचं तर त्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यासोबत राहून शेतकऱ्यांपर्यंत ते सगळं घेऊन जाण्याचं काम त्या शेतकरी मित्राचं. किंवा शेती संदर्भातल्या ज्या ज्या योजना आहेत त्याच्यामधली सोबत कृषी सहाय्यकाच्या सोबत काम करायची जबाबदारी त्या कृषी मित्राची असेल. मग त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे भत्ते आणि मानधन दिल्या जाणार आहे, ज्या पद्धतीनं रोजगार सेवकाला दिल्या जातात. मुळामध्ये या राज्यावर 11 लाख कोटी रुपये इतकं कर्ज झालेलं आहे. असं असताना या राज्यानं जी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे ती घोषणा केलेली पूर्ण करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीयेत. हे फक्त वेगवेगळ्या घोषणा करण्यामध्ये बिझी आहेत आणि त्यातनं फक्त या युवा वर्गाला कशात तरी गुंतवून ठेवायचं आणि त्याच्या बातम्या हे करायच्या, त्याच्यातनं आम्ही शेतकऱ्यांसाठी किती करतोय असा आव आणायचा आणि स्वतःचा ऊर बढवून घ्यायचा, एवढंच काय यांचं चाललेलं आहे. एकंदर कृषी योजना गावकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, कृषी विभागाचे कार्यक्रम राबवणे किंवा त्यासाठी मदत करणे, कृषी सहाय्यकांनी गावापर्यंत आणलेली गोष्ट गावाच्या शेताच्या बांधावर घेऊन जाणे, सहाय्यक कृषी अधिकाऱ्याला त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणे, शेतकऱ्यांना सर्वांगीण कृषी विभागासंदर्भातली मदत करणे. आणि महत्वाचं म्हणजे ही सरकारी नोकरी नाही, कृषी विभाग आणि सहाय्यक कृषी अधिकारी जो आहे त्यांच्या आणि गावकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मदतील दुवा म्हणून हा एक कृषी मित्र किंवा शेतकरी मित्र म्हणून काम करणार आहे. ही कृषी मित्र संकल्पना आधी सुद्धा होती, आता ती बंद करण्यात आलेली आहे. आत्माच्या माध्यमातून यांना भत्ता दिला जायचा किंवा एक आपली ते शूज दिले जायचे फवारणीचे किंवा एखादी बॅग दिल्या जायची किंवा 1,500 रुपये मानधन दिल्या जायचं त्यांच्या कामानुसार. पण आता ते सुद्धा बंद केलेलं आहे. ग्रामपंचायतनं ठराव घेऊन ते कृषी मंत्री नेमायचा असतो, कृषी मंत्री कृषी मित्र नेमायचा असतो, अशा पद्धतीचा आहे. आता या संदर्भातला शासन निर्णय आलेला नाही, 1 जूनला येईल अशा पद्धतीची चर्चा आहे. परंतु कृषी मंत्र्यांनी ही जी माहिती दिली त्या माहितीच्या माध्यमातून तुमच्यामध्ये जनजागृती करण्याचा आपला हा हेतू होता, ती आपण केलेली आहे. सध्या जे कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आहेत यांना 40-50 हजाराच्या पेक्षा जास्त मानधन आहेत. ते तुमच्या गावात किती येतात? किती लोकांना आपला सहाय्यक कृषी अधिकारी किंवा आपला कृषी सहाय्यक कोण हे माहिती आहे? कमेंट्स मध्ये सांगा. 95% गावातल्या
95% लोकांना आपला सहाय्यक कृषी अधिकारी किंवा आपला कृषी सहाय्यक कोण हेच माहित नाही. मुळामध्ये त्या कृषी सहाय्यकांना वेगवेगळ्याच मीटिंगमध्ये तालुक्याच्या लेवलला गुंतवून ठेवल्या जाते. हे सुद्धा चुकीचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघितलं गेलं पाहिजेत आणि त्यांनी गावकऱ्यांसोबत शेतकऱ्यांसोबत राहून शेतीचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. काही गरज नाही शेतकरी मित्र नेमण्याची, कारण सरकारजवळ पैसेच नाही आहेत ते, बरं का. त्याच्यामुळं तुमच्या फक्त तोंडाला पानं पुसणं चाललेली आहे. प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे. यातनं मला काहीतरी मिळेल का, मला काहीतरी मिळेल का, असा सगळा हे आहे. म्हणून मी त्याच पद्धतीचं टायटल टाकलेलं आहे आणि त्याच लेवलला जाऊन हा विषय घेऊन याची सत्यता तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडलेली आहे. कृषी मंत्र्यांनी माहिती दिल्याप्रमाणे 11,587 कृषी सहाय्यक अर्थात सहाय्यक कृषी अधिकारी आपल्याकडे आहेत आणि तितके कृषी मित्र किंवा शेतकरी मित्र नेमण्याचा सरकार विचार करत आहे. तर कृषी मंत्री हे मंत्रिमंडळासमोर ठेवतील. मंत्रिमंडळाची मंजुरी जर त्याला मिळाली तर मग त्याचा शासन निर्णय होऊन मग ती गोष्ट अंमलात येईल. मात्र 18,000 रुपये महिना नाहीये, 12 महिन्यातून तुम्हाला 6,000 रुपये महिना पडेल. तो पण तुमच्या कामाच्या भत्त्याच्या बेसवर असेल आणि त्याचे सुद्धा काही खरं नाहीये. तुम्हाला सांगतो या राज्यावर प्रचंड कर्ज आहे आणि फालतूच्या अनेक घोषणा यांनी केलेल्या आहेत. मागं पण यांनी वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रमाने XYZ राबवलं होतं, काही त्याचं पुढे झालेलं नाही, काही रुपया कोणाला भेटलेला नाहीये. ठीक आहे, पंकजाताईंनी ती पशुधन योजना आणली, त्याचा सुद्धा असेच त्या ठिकाणी कारभार झालेला आहे. फक्त घोषणा करायच्या, सोशल मीडियावर हवा करायची, ऊर बडवून घ्यायचा, एवढं ज्या सरकारचं काम आहे. धन्यवाद.